दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची साधूंकडून अडवणूक. हातात कोयते कुऱ्हाडी घेऊन साधूंचा हल्ल्याचा प्रयत्न. वारकऱ्यांना दिल्या साधूंनी धमक्या. त्र्यंबकेश्वर येथील घटना. इगतपुरी तालुक्यातील वारकरी असल्याचे समोर. वारकऱ्यांना तंबू सोडून जाण्याची दिली धमकी. साधूंनी हातात कोयते कुऱ्हाडी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अंबड परिसरात सध्या टवाळखोरांची दहशत कायम असल्याचं दिसून येत आहे. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. यामुळे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करून संताप व्यक्त करत आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी. अंबड पोलीस सध्या झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्यांना सतावतोय. याचं कारण आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी. अंबड तसेच सिडको परिसरात टवाळखोरांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय. तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यामुळे अंबड पोलीस झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय. अंबड सिडको परिसरातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे. त्यातच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन व वाहनांची तोडफोड करत तसेच शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय. याआधीही याच परिसरातून असले प्रकार उघडकीस आले. तरी देखील पोलीस यावर कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत. याबाबत अधिक माहिती अशी की 4 फेब्रुवारी रोजी काही मद्यपी टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत दुचाकीवरून जात तोंडात कोयता पकडून जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची दहशत कमी झाली की काय असा प्रश्न विचारत नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करतायत. या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस या टवाळखोरांना आळा घालणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अर्थातच नवमी ते चतुर्दशी या कालावधीमध्ये संपन्न होते. निवृत्तीनाथांच्या जन्मवर्षाचे औचित्य साधून निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आलेत. या पौषवारी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे नियोजित दगडी सभा मंडपाची पायाभरणी झाली असून उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे. दरम्यान कसे आहे कार्यक्रमाचे नियोजन पाहुयात दक्ष न्यूजच्या माध्यमातून. रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी निवृत्तीनाथ यात्रा उत्सव पहाटे 5 वाजता काकड पूजनाने व नित्य आरतीने करण्यात आला. सकाळी 7 वाजेपासून तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे संत महंतांचे स्वागत निवृत्तीनाथ संस्थांतर्फे करण्यात आले. या कालावधीत रात्री 7 ते 8 हरिपाठ तसेच रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत परंपरेचे कीर्तन पार पडले. मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधीची शासकीय महापूजा होणार असून दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत यात्रा उत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या रथाची नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्याचबरोबर ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल. याचवेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होणार असून याच दिवशी संस्थांच्या वतीने आलेल्या दिंड्या पालख्यांना मानाचा नारळ व प्रसाद देण्यात येईल. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षालन पूजेने निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाची सांगता करण्यात येईल.
दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौशवारी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना सीटूचा नाशिक कामगार उपायुक्त कार्यालयावर महामोर्चा धडकलाय. बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णयानुसार नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर सीटूचा हा महामोर्चा धडकला असून यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी बांधकाम कामगारांच्या 11 मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त विकास माळी यांना देऊन प्रलंबित प्रश्न व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना आरोग्य तपासणी जी बंद पडलेली ती पुन्हा सुरू झाली पाहिजे. सर्व नोंदीत कामगारांना 2022-23चा बोनस 20,000 रुपये मिळाला पाहिजे. बांधकाम मंडळाने स्वतंत्र कर्मचारी नेमावा. 8 दिवसांकरता व्हावी. वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 5,000 रुपये करता पेन्शन मिळावी. घर बांधणीसाठी 5 लाख रुपये कामगारांना मिळावेत. त्याचप्रमाणे 1ली ते 10वीपर्यंत आज जे काही हे मिळते त्यांना स्कॉलरशिप, त्या स्कॉलरशिपमध्ये वाढ मिळाव्या अशा विविध मागण्यासाठी आज कामगार उपायुक्त कार्यालयावरती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. हा मोर्चा फक्त नाशिकमध्ये नसून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयावरती कामगारांच्या वतीने या मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि जर आम्ही या मोर्चाच्याद्वारे कामगार मंत्री यांना आवाहन करतो की या प्रलंबित मागण्या आहे, अनेक वेळेला मागणी करून त्याची अंमलबजावणी झाली नाही, परंतु या मोर्चाच्या वतीने पुन्हा आपल्याकडे मागणी करतोय की ताबडतोब या मागण्या आपण पूर्ण कराव्यात. अन्यथा कामगारांना यापेक्षा तीव्र आंदोलन. या मोर्चाला बांधकाम कामगारांचे शासकीय योजनेचे विस्तृत असे मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी केले. तसेच या मोर्चास सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस सिंधू शार्दूल, मोहन जाधव, तुकाराम सोंजे, राहुल नणावरे, वैजंती वाटोरे तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक.
संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या एम्प्लॉय मोबाईल शॉप व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात सर्रासपणे अवैध धंदे होत असल्याच्या दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे. यातच आता इंदिरानगर भागातील पाथर्डी गावातून देखील असाच एक प्रकार उघडकीस आलाय. इंदिरानगर भागातील पाथर्डी गावामध्ये हॉटेल 712 या ठिकाणी अवैधरित्या मद्यपींना दारू पिऊ दिली जाते. परवाना नसतानाही हॉटेल मालक मद्यपींना दारू देत असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. उदय वाकळे असे या 712 हॉटेल मालकाचे नाव असून नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हा हॉटेल मालक अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करतोय व अवैधरित्या दारू पिऊ देतोय असा प्रश्न नागरिकांना पडलाय. दरम्यान शहरात आधीच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय. त्यातच आता या अवैध धंद्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याने पोलीस आता या सगळ्याला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धरण उशाला आणि कोरड घशाला इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी ग्रामस्थांची दशा. पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी, धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तसेच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांची तहान भागविणारा इगतपुरी तालुका. या इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी हे आदिवासी गाव. आजही या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. विशेष म्हणजे या गावच्या उशालाच भाम धरण आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी गावच्या या ग्रामस्थांना येतोय. धरणाच्या बाजूलाच असलेल्या डोंगर माथ्यावर वसलेल्या गावावर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात. 30 ते 40 घरं असलेलं हे गाव आजही तहानलेलंच आहे. गावकऱ्यांना 3 ते 4 किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करत आपली तहान भागवावी लागत आहे. भर उन्हातान्हात आपल्या लेकरांना घेऊन महिला डोक्यावर हंडा घेत घरात पाणी आणतात. लहान लेकरांचं हे शिकण्याचं, शाळेत जाण्याचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं वय. मात्र या वयात शिक्षण घेण्याऐवजी शाळेला सुट्टी मारून आई वडिलांसोबत अनवाणी पायाने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. वाघेवाडी गाव तसं डोंगर माथ्यावर वसलेलं विखुरलेलं गाव आहे. माळरान, दऱ्याखोऱ्या असल्याने जंगली जनावरांचीही त्या ठिकाणी भीती असते. त्यामुळे पाणी आणण्यासाठी महिला घरातील पुरुष मंडळींचा सहारा घेतात. शासनाच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून हे गाव आजही वंचित आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. याला कारणीभूत लोकप्रतिनिधींची उदासीनता की योजना राबविण्यात पडणारी कमतरता, ते काहीही असो, मात्र आता तरी प्रशासनाला जाग येऊन या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार का, हा यक्ष प्रश्न पडलाय. भागीरथ तत्करी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीची माळा, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, हातात भगवी पताका आणि मुखी विठू नाम आणि टाळ मृदुंगाचा गजर करणारे वारकरी अशा चैतन्यमय वातावरणात शनिवारी सकाळी निघाली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि भव्य असलेल्या श्री जोग महाराज भजनी मठातून या भव्य दिव्य पालखी दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. घोटी येथे येताच तालुक्यातील तसेच मुंबईहून येणाऱ्या दिंड्याही या भव्य दिंड्यांच्या मागे मार्गस्थ झाल्या. या दिंड्यांमुळे शहरासह राष्ट्रीय महामार्गही गजबजलेला होता. पूर्ण महामार्ग विठुमय झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. सर्व दिंड्या ह्या 5 तारखेला त्र्यंबकेश्वर येथे विसावल्या आणि 6 तारखेला षष्ठीला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे पार पडेल भव्य दिव्य नेत्रदीपक असा संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचा यात्रा उत्सव. लाखो वारकरी या यात्रा उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुखी हरिनाम घेत सहभागी होतील. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली. पेटलेली निसान बीट कार असून ही घटना आज सकाळी 9:15च्या सुमाराला घडली. शॉर्ट सर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कार चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगर परिषद, अग्निशमन दल, टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम केले. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी सदो फाट्यावरून वळवली गेली. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सातपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। लोकवस्ती असलेल्या या ठिकाणी काही अज्ञातांकडून आग लावली असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या ठिकाणी लोकवस्ती असताना देखील आग कोणी व का लावली हे अद्याप अस्पष्ट आहे। अचानक लावण्यात आलेल्या या आगीने परिसरात मोठ्या प्रमाणात हवा दूषित झाली असून नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला देखील सामोरे जावं लागतंय। तसेच या लोकवस्ती परिसरात आग लावण्याचा नेमका अज्ञातांचा हेतू काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलाय। दरम्यान पोलिसांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच सातपूर परिसरात सध्या टवाळखोरांची चांगलीच दहशत दिसून येते, त्यामुळे काही टवाळखोरांनीच ही आग लावल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आता पोलीस या टवाळखोरांना आळा घालण्यास व या अज्ञातांना पकडण्यात यशस्वी ठरतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सातपूर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलो तरी कुठे ना कुठे आजही लोकांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे। दिंडोरी तालुक्यातून असाच एक अंधश्रद्धेचा खेळ उघडकीस आलाय। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे स्मशानभूमीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून अघोरी अनुसूचित पूजाविधी करण्यात आली आहे। यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय। याआधी स्मशानभूमीमध्ये पूजाविधी केल्याचे प्रकार येथून समोर आलेत। काळ्या फडक्यात बांधलेली टोपल्यामध्ये काळी बाहुली व इतरही बाहुल्या, टाचण्या, लिंबू, कवड्या व हळदी कुंकू अजूनही इतर साहित्य असे एका लाल दोरीने काळ्या फडक्यात बांधून येथे मध्यरात्री पूजाविधी केल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याबाबत येथील सरपंच विनायक शिंदे यांनी घडलेल्या घटनेबाबत तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। आज वलखेड स्मशानभूमीवर तो काही प्रकार घडला। एक आपला भारत देश विज्ञानाच्या दिशेने चाललेला आहे आणि लोक असं अंधश्रद्धेच्या माध्यमातून स्मशानभूमीवर असे अनुचित प्रकार घडताय। गेल्या वर्षापासून आज 4-5 वेळा हा प्रकार घडलेला आहे। तर या प्रकरणाचा छडा मीडियाच्या माध्यमातून लागला पाहिजे असं आम्हाला पण वाटतं, कारण वारंवार घटना घडत असल्यामुळे वलखेड गावातलं वातावरण हे घाण होत आहे। या पद्धतीने लोक या गोष्टींना, या वस्तूंना घाबरले जात आहे। तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। आम्ही प्रशासनाकडे पण याची दखल देत आहोत। दरम्यान आजच्या या विज्ञानाच्या जगातही असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। देश प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय, त्यातच जर असे प्रकार घडत असतील तर आजच्या पालकांनी व तरुणांनीही काय शिकावे असा प्रश्न सामान्यांना सतावतोय। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सामाजिक सलोखा आणि विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या 7 वर्षापासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे। दरवर्षी समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अशोकनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले। माजी सभागृह नेते दिनकर पाटील व आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले।
यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलंय। नागपूरमध्ये गेल्या 7 वर्षापासून शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात, सर्व पक्षीय नेते भाग घेतात। फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात, परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात। असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचं नंतर परत आपण खरं मागच्या काही दिवसापूर्वी आपली मीटिंग ही सौभाग्य लॉन्स येथे पार पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मीटिंग तिथे झालेली होती। त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे। आपल्या या नाशिकमध्ये आदर्शवत ठरावी किंवा एक उदाहरण व्हावं अशी ही शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो। जवळपास 2018 पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो। त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील, कोणत्याही धर्माचे असतील, कुठलंही बंधन न हा एक आगळा वेगळा देखना कार्यक्रम या ठिकाणी पार पाडताय। या ठिकाणी आणि मग आपण उद्घाटन करूया आणि आपल्याला सीमाताईंचं सुद्धा प्रत्येक भागामध्ये चांगला। यावेळी शिवजन्म महोत्सव सोहळा समिती 2024 चे अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरिता सलीम शेख, उपाध्यक्ष पोपट जेजूरकर, महिला उपाध्यक्ष जान्हवी तांबे, सरचिटणीस दीपक मौले, भगवान काकड, सचिव किरण डोखे, खजिनदार मुन्ना तुपे, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह माजी सभागृह नेते दिनकर पाटील, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक विलास शिंदे, मधुकर जाधव, नंदू जाधव, करण गायकर, निवृत्ती इंगोले, बाळा निगड, माजी शिवजन्म समिती अध्यक्ष सचिन गांगुडे, किशोर निकम, संजय राऊत, गंगाराम सावळे यांसह दीपक वागचौरे, देवा जाधव, जीवन रायते, रवी देवरे, समाधान देवरे, भारत भालेराव, स्वप्नील बोडके, भारत निगड, संदीप तांबे, जुनेद शेख, स्वप्नील पाटील, नरेश सोनवणे तसेच कांताबाई शेवरे, वृषाली सोनवणे, अलका गायकवाड आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। निफाड तालुक्यात एका 15 वर्षीय पीडितेची फसवणूक केल्याने ती गर्भवती असल्याचे समोर आले। या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय। याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी सुरेश पवार याने 15 वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तब्बल 3 ते 4 वेळेस शारीरिक संबंध ठेवल्याने संबंधित पीडिता 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले। पीडितेला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी विरोधात निफाड पोलीस ठाण्यात भादवी कलम 376 तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश पवार यास अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक IL पाटील, पोलीस हवालदार नितीन सांगळे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार नितीन साळवे, पोलीस हवालदार राजू मनोहर, पोलीस हवालदार घोलप यांच्यासह पथकाने केली आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर
येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज, यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय, चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची साधूंकडून अडवणूक, हातात कोयते कुऱ्हाडी घेऊन साधूंचा हल्ल्याचा प्रयत्न, वारकऱ्यांना दिल्या साधूंनी धमक्या, त्र्यंबकेश्वर येथील घटना, इगतपुरी तालुक्यातील वारकरी असल्याचे समोर, वारकऱ्यांना तंबू सोडून जाण्याची दिली धमकी, साधूंनी हातात कोयते कुऱ्हाडी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। अंबड परिसरात सध्या टवाळखोरांची दहशत कायम असल्याचं दिसून येत आहे, तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्यांच्या भूमिकेत दिसून येत आहे। त्यामुळे नागरिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण करून संताप व्यक्त करत आहे। पाहुयात ही संपूर्ण बातमी। अंबड पोलीस सध्या झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्यांना सतावतोय। याचं कारण आहे परिसरातील वाढती गुन्हेगारी। अंबड तसेच सिडको परिसरात टवाळखोरांनी अक्षरशः हाहाकार माजवलाय, तरी देखील अंबड पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून येत आहे। त्यामुळे अंबड पोलीस झोपा काढताय की काय असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करताय। अंबड सिडको परिसरातून दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे। त्यातच दिनांक 4 फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन व वाहनांची तोडफोड करत तसेच शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। याआधीही याच परिसरातून असले प्रकार उघडकीस आले, तरी देखील पोलीस यावर कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याबाबत अधिक माहिती अशी की 4 फेब्रुवारी रोजी काही मद्यपी टवाळखोरांनी वाहनांची तोडफोड करत दुचाकीवरून जात तोंडात कोयता पकडून जोरजोरात शिवीगाळ करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। यामुळे पोलिसांची दहशत कमी झाली की काय असा प्रश्न विचारत नागरिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करतायत। या संपूर्ण घटनेबाबत अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता अंबड पोलीस या टवाळखोरांना आळा घालणार की पुन्हा एकदा बघ्याची भूमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे अर्थातच नवमी ते चतुर्दशी या कालावधीमध्ये संपन्न होते आहे। निवृत्तीनाथांच्या जन्मवर्षाचे औचित्य साधून निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आलेत। या पौषवारी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचे नियोजित दगडी सभा मंडपाची पायाभरणी झाली असून उर्वरित कामही लवकरच पूर्णत्वास येणार आहे। दरम्यान कसे आहे कार्यक्रमाचे नियोजन पाहूयात दक्ष न्यूजच्या माध्यमातून। रविवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी निवृत्तीनाथ यात्रा उत्सव पहाटे 5 वाजता काकड पूजनाने
व नित्य आरतीने करण्यात आला। सकाळी 7 वाजेपासून तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून येणाऱ्या दिंड्या आणि पालख्यांचे संत महंतांचे स्वागत निवृत्तीनाथ संस्थांतर्फे करण्यात आले। या कालावधीत रात्री 7 ते 8 हरिपाठ तसेच रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत परंपरेचे कीर्तन पार पडले। मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजता संत निवृत्तीनाथांच्या संजीवनी समाधीची शासकीय महापूजा होणार असून दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत यात्रा उत्सवाच्या परंपरेप्रमाणे संत निवृत्तीनाथांच्या रथाची नगर प्रदक्षिणा होणार आहे। त्याचबरोबर ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ भेट परंपरेप्रमाणे होईल। याच वेळी तीर्थराज कुशावर्त येथे नाथांच्या पादुकांवर जलाभिषेक करण्यात येईल। दिनांक 8 फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन होणार असून याच दिवशी संस्थांच्या वतीने आलेल्या दिंड्या पालख्यांना मानाचा नारळ व प्रसाद देण्यात येईल। दिनांक 9 फेब्रुवारी रोजी अर्थात चतुर्दशीच्या दिवशी प्रक्षालन पूजेने निवृत्तीनाथ यात्रा उत्सवाची सांगता करण्यात येईल। दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पौषवारी रविवार दिनांक 4 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये संपन्न होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना सीटूचा नाशिक कामगार उपायुक्त कार्यालयावर महामोर्चा धडकलाय। बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाच्या निर्णयानुसार नाशिक येथील कामगार उपायुक्त कार्यालयावर सीटूचा हा महामोर्चा धडकला असून यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी बांधकाम कामगारांच्या 11 मागण्यांचे निवेदन कामगार उपायुक्त विकास माळी यांना देऊन प्रलंबित प्रश्न व नूतनीकरणाबाबत चर्चा करण्यात आली। तसेच लवकरात लवकर या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन देखील करण्यात आले। महाराष्ट्र राज्य बांधकाम उद्योग कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना आरोग्य तपासणी जी बंद पडलेली ती पुन्हा सुरू झाली पाहिजे। सर्व नोंदीत कामगारांना 2022-23चा बोनस 20,000 रुपये मिळाला पाहिजे। बांधकाम मंडळाने स्वतंत्र कर्मचारी नेमावा, 8 डिप्युटीकरण व्हावी। वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यावर किमान 5,000 रुपये त्यांना पेन्शन मिळावी। घरबांधणीसाठी 5 लाख रुपये कामगारांना मिळावेत। त्याचप्रमाणे 1ली ते 10वीपर्यंत आज जे काही हे मिळते त्यांना स्कॉलरशिप, त्या स्कॉलरशिपमध्ये वाढ मिळाव्या अशा विविध मागण्यासाठी आज कामगार उपायुक्त कार्यालयावरती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। हा मोर्चा फक्त नाशिकमध्ये नसून महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयावरती कामगारांच्या वतीने या मागण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि जर आम्ही या मोर्चाच्याद्वारे कामगार मंत्री यांना आवाहन करतो की या प्रलंबित मागण्या आहे, अनेक वेळेला मागणी करून त्याची अंमलबजावणी झाली नाही, परंतु या मोर्चाच्या वतीने पुन्हा आपल्याकडे मागणी करतोय की ताबडतोब या मागण्या आपण पूर्ण कराव्यात, अन्यथा कामगारांना यापेक्षा तीव्र आंदोलन। या मोर्चाला बांधकाम कामगारांचे शासकीय योजनेचे विस्तृत असे मार्गदर्शन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी केले। तसेच या मोर्चास सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, बांधकाम संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस सिंधू शार्दूल, मोहन जाधव, तुकाराम सोंजे, राहुल नणावरे, वैजंती वाटोरे तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरता येईल, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही।
चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. शहरात सध्या अवैध धंद्यांचे प्रमाण चांगलेच वाढले. शहरात तसेच ग्रामीण भागात सर्रासपणे अवैध धंदे होत असल्याच्या दररोज नवनवीन घटना उघडकीस येत आहे. यातच आता इंदिरानगर भागातील पाथर्डी गावातून देखील असाच एक प्रकार उघडकीस आलाय. इंदिरानगर भागातील पाथर्डी गावामध्ये हॉटेल 712 या ठिकाणी अवैधरित्या मद्यपींना दारू पिऊ दिली जाते. परवाना नसतानाही हॉटेल मालक मद्यपींना दारू देत असल्याने नागरिक संताप व्यक्त करताय. उदय वाकळे असे या 712 हॉटेल मालकाचे नाव असून नेमकं कोणाच्या आशीर्वादाने हा हॉटेल मालक अवैधरित्या दारू विक्रीचा व्यवसाय करतोय व अवैधरित्या दारू पिऊ देतोय असा प्रश्न नागरिकांना पडलाय. दरम्यान शहरात आधीच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललंय. त्यातच आता या अवैध धंद्यांचे प्रमाण देखील वाढत असल्याने पोलीस आता या सगळ्याला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. धरण उशाला आणि कोरड घशाला, इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी ग्रामस्थांची दशा. पावसाचे माहेरघर, महाराष्ट्राची चेरापुंजी, धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या तसेच महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांची तहान भागविणारा इगतपुरी तालुका. या इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी हे आदिवासी गाव. आजही या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. विशेष म्हणजे या गावच्या उशालाच भाम धरण आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील वाघेवाडी गावच्या या ग्रामस्थांना येतोय. धरणाच्या बाजूलाच असलेल्या डोंगर माथ्यावर वसलेल्या गावावर फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्यात. 30 ते 40 घरं असलेलं हे गाव आजही तहानलेलंच आहे. गावकऱ्यांना 3 ते 4 किलोमीटर डोंगर दऱ्यातून पायपीट करत आपली तहान भागवावी लागत आहे. भर उन्हातान्हात आपल्या लेकरांना घेऊन महिला डोक्यावर हंडा घेत घरात पाणी आणतात. लहान लेकरांचं हे शिकण्याचं, शाळेत जाण्याचं आणि आपलं भविष्य उज्ज्वल करण्याचं वय. मात्र या वयात शिक्षण घेण्याऐवजी शाळेला सुट्टी मारून आई वडिलांसोबत अनवाणी पायाने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. वाघेवाडी गाव तसं डोंगर माथ्यावर वसलेलं विखुरलेलं गाव आहे. माळरान, दऱ्याखोऱ्या असल्याने जंगली जनावरांचीही त्या ठिकाणी भीती असते. त्यामुळे
पाणी आणण्यासाठी महिला घरातील पुरुष मंडळींचा सहारा घेतात. शासनाच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून हे गाव आजही वंचित आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. याला कारणीभूत लोकप्रतिनिधींची उदासीनता की योजना राबवण्यात पडणारी कमतरता ते काहीही असो, मात्र आता तरी प्रशासनाला जाग येऊन या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणार का हा यक्ष प्रश्न पडलाय. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीची माळा, कपाळावर अष्टगंधाचा टिळा, हातात भगवी पताका आणि मुखी विठू नाम आणि टाळ मृदुंगाचा गजर करणारे वारकरी अशा चैतन्यमय वातावरणात शनिवारी सकाळी निघाली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि भव्य असलेल्या श्री जोग महाराज भजनी मठातून या भव्य दिव्य पालखी दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली. घोटी येथे येताच तालुक्यातील तसेच मुंबईहून येणाऱ्या दिंड्याही या भव्य दिंड्यांच्या मागे मार्गस्थ झाल्या. या दिंड्यांमुळे शहरासह राष्ट्रीय महामार्गही गजबजलेला होता. पूर्ण महामार्ग विठुमय झाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. सर्व दिंड्या ह्या 5 तारखेला त्र्यंबकेश्वर येथे विसावल्या आणि 6 तारखेला षष्ठीला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे पार पडेल भव्य दिव्य नेत्रदीपक असा संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचा यात्रा उत्सव. लाखो वारकरी या यात्रा उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुखी हरिनाम घेत सहभागी होतील. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली. पेटलेली निसान बीट कार असून ही घटना आज सकाळी 9:15च्या सुमाराला घडली. शॉर्ट सर्किटमुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कार चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगर परिषद, अग्निशमन दल, टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम केले. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी सदो फाट्यावरून वळवली गेली. भागीरथ तटकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच
आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात अचानक आग लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। लोकवस्ती असलेल्या या ठिकाणी काही अज्ञातांकडून आग लावली असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या ठिकाणी लोकवस्ती असताना देखील आग कोणी व का लावली हे अद्याप अस्पष्ट आहे। अचानक लावण्यात आलेल्या या आगीने परिसरात मोठ्या प्रमाणात हवा दूषित झाली असून नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाला देखील सामोरे जावं लागतंय। तसेच या लोकवस्ती परिसरात आग लावण्याचा नेमका अज्ञातांचा हेतू काय असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडलाय। दरम्यान पोलिसांनी या घटनेची चौकशी करून संबंधितांना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच सातपूर परिसरात सध्या टवाळखोरांची चांगलीच दहशत दिसून येते, त्यामुळे काही टवाळखोरांनीच ही आग लावल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आता पोलीस या टवाळखोरांना आळा घालण्यास व या अज्ञातांना पकडण्यात यशस्वी ठरतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सातपूर। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आज आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलो तरी कुठे ना कुठे आजही लोकांचा अंधश्रद्धेवर विश्वास आहे। दिंडोरी तालुक्यातून असाच एक अंधश्रद्धेचा खेळ उघडकीस आलाय। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण दिसून येते। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे स्मशानभूमीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून अघोरी अनुसूचित पूजाविधी करण्यात आली आहे। यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय। याआधी स्मशानभूमीमध्ये पूजाविधी केल्याचे प्रकार येथून समोर आलेत। काळ्या फडक्यात बांधलेली टोपल्यामध्ये काळी बाहुली व इतरही बाहुल्या, टाचण्या, लिंबू, कवड्या व हळदी कुंकू, अजूनही इतर साहित्य असे एका लाल दोरीने काळ्या फडक्यात बांधून येथे मध्यरात्री पूजाविधी केल्याने नागरिक संताप व्यक्त करतायत। याबाबत येथील सरपंच विनायक शिंदे यांनी घडलेल्या घटनेबाबत तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। आज वलखेड स्मशानभूमीवर तो काही प्रकार घडला। एक आपला भारत देश विज्ञानाच्या दिशेने चाललेला आहे आणि लोक असं अंधश्रद्धेच्या माध्यमातून स्मशानभूमीवर असे अनुचित प्रकार घडताय। गेल्या वर्षापासून आज 4-5 वेळा हा प्रकार घडलेला आहे। तर या प्रकरणाचा छडा मीडियाच्या माध्यमातून लागला पाहिजे असं आम्हाला पण वाटतं, कारण वारंवार घटना घडत असल्यामुळे वलखेड गावातलं वातावरण हे घाण होत आहे। या पद्धतीने लोक या गोष्टींना, या वस्तूंना घाबरलं जात आहे। तर याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे। आम्ही प्रशासनाकडे पण याची दखल देत आहोत। दरम्यान आजच्या या विज्ञानाच्या जगातही असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे। देश प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करतोय। त्यातच जर असे प्रकार घडत असतील तर आजच्या पालकांनी व तरुणांनीही काय शिकावे असा प्रश्न सामान्यांना सतावतोय।
संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सामाजिक सलोखा आणि विविध जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन गेल्या 7 वर्षापासून सातपूर शहरात शिवजन्मोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी समितीमार्फत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अशोकनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज पटांगणावर शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. माजी सभागृह नेते दिनकर पाटील व आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागपूरमध्ये गेल्या 7 वर्षापासून शिवजन्म उत्सव समिती सुरू झाली आणि अतिशय वेगानं दरवर्षी बदल करत सगळे जाती धर्माची माणसं यामध्ये भाग घेतात. सर्व पक्षीय नेते भाग घेतात. फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष होईपर्यंत थोडेसे वाद असतात, परंतु एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष समिती निवडल्यानंतर मी एक बघितलं की सर्वजण एकत्र येऊन काम करतात. असंच काम आपल्याला आता सुद्धा शिवजन्म उत्सव समितीचं नंतर परत आपण खरं मागच्या काही दिवसापूर्वी आपली मीटिंग ही सौभाग्य लॉन्स येथे पार पडली आणि सर्व शिवजन्मोत्सवाची तयारी या दृष्टीने एक आढावा मीटिंग तिथे झालेली होती. त्यानंतर आज इथे हे उद्घाटन संपन्न होत आहे. आपल्या या नाशिकमध्ये आदर्शवत ठरावी किंवा एक उदाहरण व्हावं अशी ही शिवजयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो. जवळपास 2018 पासून आपण हा जन्मोत्सव खूप आनंदाने सर्वजण एकत्र येऊन साजरा करतो. त्याच्यात मग कोणत्याही पक्षाचे असतील, कोणत्याही धर्माचे असतील, कुठलंही बंधन न. हा एक आगळा वेगळा देखना कार्यक्रम या ठिकाणी पार पडताय. या ठिकाणी आणि मग आपण उद्घाटन करूया आणि आपल्याला सीमाताईंचं सुद्धा प्रत्येक भागामध्ये चांगला. यावेळी शिवजन्म महोत्सव सोहळा समिती 2024 चे अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरिता सलीम शेख, उपाध्यक्ष पोपट जेजूरकर, महिला उपाध्यक्ष जान्हवी तांबे, सरचिटणीस दीपक मौले, भगवान काकड, सचिव किरण डोखे, खजिनदार मुन्ना तुपे, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह माजी सभागृह नेते दिनकर पाटील, आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक विलास शिंदे, मधुकर जाधव, नंदू जाधव, करण गायकर, निवृत्ती इंगोले, बाळा निगड, माजी शिवजन्म समिती अध्यक्ष सचिन गांगुडे, किशोर निकम, संजय राऊत, गंगाराम सावळे यांसह दीपक वागचौरे, देवा जाधव, जीवन रायते, रवी देवरे, समाधान देवरे, भारत भालेराव, स्वप्नील बोडके, भारत निगड, संदीप तांबे, जुनेद शेख, स्वप्नील पाटील, नरेश सोनवणे तसेच कांताबाई शेवरे, वृषाली सोनवणे, अलका गायकवाड आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. निफाडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निफाड तालुक्यात एका 15 वर्षीय पीडितेची फसवणूक केल्याने ती गर्भवती असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी सुरेश पवार याने 15 वर्षीय पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तब्बल 3 ते 4 वेळेस शारीरिक संबंध ठेवल्याने संबंधित पीडिता 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. पीडितेला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी विरोधात निफाड पोलीस ठाण्यात भादवी कलम 376 तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सुरेश पवार यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक IL पाटील, पोलीस हवालदार नितीन सांगळे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार नितीन साळवे, पोलीस हवालदार राजू मनोहर, पोलीस हवालदार घोलप यांच्यासह पथकाने केली आहे. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.